अजूनही तुमचं क्षेत्ररक्षण इथे लागत नाहीये. दॅट्स वाय मी तुम्हाला वारंवार विनंती करतो, एकच सूचना देतोय. आदरणीय जयरामजी भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. जय बजरंग चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम. आरडी 11 गावदेवी ओवळी संघाला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. क्षेत्ररक्षक आता इथून जर सेट केलं नाही तर 3 धावांची पेनल्टी किंवा 3 चेंडूंची पेनल्टी तुम्हाला दिली जाईल. लक्षात ठेवा मित्रांनो, नियम हे सर्वांसाठी सारखे आहेत. राजदीप नऊ वाजून 59 झालेले आहेत. बरोबर 10 वाजता पहिला बॉल पडेल याची नोंद घ्या.
चला सामना आपण सुरू करतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली. विनीत माळी आणि त्याच्या सोबतीनं बॅटर ऋतिक माळी. पाण्याचा इंतजाम करतो का? हे पाणी हे आयुष त्या पाण्याच्या बाटल्या ना आतमधल्या चांगल्या बॉल कुठं इथे नाही खालती येत बस मी डबल नाव वाटते मग पुरा करते म्हणजे उलटा माल माझा भला बरा मग एकदम नाव पडते. चला मी वीर विनीत माळीच्या सोबतीनं बॅटर ऋतिक माळीला तुम्ही पाहतायत. स्पर्धेचा आजचा फायनल दिवस. कोण होणार या स्पर्धेचा विजेता त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल ठीक संध्याकाळी, कारण ऑलरेडी दोन संघांनी सेमी फायनल मध्ये सुपर 3 मध्ये जागा मिळवलेली आहे. आणि पंचांना विनंती आहे की कंपल्सरी आपण टायमर या ठिकाणी लावत आहोत. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये 3 षटकं पूर्ण करावीच लागतील, अन्यथा एक एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल याची नोंद घ्या. अजय पाटील षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्गस्थ होतोय. सामना करेल बॅटर विनीत माळी. रावण ओला गेले ओली बिल्डिंग एक कलर पानी मरला त्या वो मारेगा ना शाम को पिच के लिए वो खेलने आता ना अभी धूप में सूख जाएगा. नंतर परत येऊच फेकू ना प्रोजेक्ट एवढा फुकट लॉंग ऑन डीप मध्ये मिड विकेट स्क्वेअर लेग लॅग फिल्डर सेट करण्यात आला. दहा वाजून 4 मिनिटे झालेले आहेत. चला ओली संघ 2 रनची पेनल्टी तुम्हाला या ठिकाणी लागलेली आहे याची नोंद घ्या. 2 धावांची पेनल्टी उशिरानं सामना सुरू केल्यामुळे ओली संघाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आयोजकांनी सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली याची नोंद घ्या. आणि अजूनही चालू जर सामना झाला नाही तर आणखी त्या धावांमध्ये वाढ होईल, लक्षात ठेवा. कारण देवाच नाही बाया तुम्ही तिकडे जाऊ कारण दिला का तिकडे बदलापूरला कारण दावा दिला का. चला सामना सुरू होतोय परंतु 2 धावांची पेनल्टी ऑलरेडी लागलेली आहे ओली टीम. अजय पाटील सामना करेल बॅटर विनीत माळी. आजचा फायनल दिवस या ठिकाणी आपण सुरू करतोय स्पर्धेचा. पहिला बॉल ऑन साइडला पिकअप आणि पहिला चेंडूवरती षटकारानं स्वागत केलं अजय पाटीलचं. सीसीसी चॅलेंज क्रिकेट ग्राउंड वरती विनीत माळीच्या बॅटमधून येतोय क्लासिकल सिक्सर. ती पण 2 ना
दिलती ना काल नाही दिलती ना मग सारंगावला. चला 12th मॅन ओली संघाचा कॉमेंट्री बॉक्समध्ये नाहीये, त्याही 2 धावांची पेनल्टी आपण या ठिकाणी ऍड करत आहोत, म्हणजे एकूण 4 धावांची पेनल्टी असेल ती टीम गावदेवी स्पोर्ट ओली. ओव्हर द विकेट रिव्हर्सचा प्रयत्न होता या ठिकाणी, स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता आणि ऑफ स्टंपच्या बाहेरून बॉल सर निघून गेल्या. काल 3 चेंडूंची पेनल्टी लावली होती गावदेवी केवनी दिवेला आणि सारंगावला देखील 4 धावांची पेनल्टी लावण्यात आली होती. लेट रिपोर्टिंग आणि 12वा खेळाडू नसल्याने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा, बॉल थर्ड मॅनच्या दिशेने येतोय. वेलकम सिद्दीक बाबे सर. पुन्हा एकदा अजय पाटील. हो क्लीन बॉल, दांडी गुल, पहिली सफलता ओली संघाला मिळून देत असताना अजय पाटील. बिग विकेट, ऋतिक माळी शून्यावरती बाद होतोय. त्याला क्रॉसिंग कंपल्सरी आहे सांगा पटापट येते. 10 वाजून 6 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय. बरोबर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करावी लागतील, अन्यथा एक एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला जबरदस्ती बाउंड्रीवरून कमी करावा लागेल. जिंकले पण ते पाया. हो म्हणून सुद्धा गोंगाट नाही मारतात, कांते गेला ना क्रिकेट. तो एकटाच. नयन भाईचं मोहित केलं, मोहित माली. नवीन बॅटर मोहित माळी येतोय मैदानामध्ये, टीमचा कॅप्टन. धावफलकावरती 7 धावा, परंतु पहिला खेळाडू त्या ठिकाणी बाद झाला. ते एक चांगली बाब आहे, कारण ज्यावेळेला तुम्ही पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळता त्यावेळेला दबाव असतो. यावेळेला थोडासा खाली राहणारा बॉल होता, धाव घेण्याचा प्रयत्न राहिला. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. लेग बाईचा इशारा पंचांचा. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 8 धावा. इथून कालपासून आपण पाहिलं की बऱ्याचशा मॅचेसमध्ये धावांचा पाठलाग करणं संघासाठी भरपूर कठीण झाला. त्याच्यामुळे इथून आता कमीत कमी धावांवरती रोकावं लागेल. टीम ओलीला फुल टॉस स्वीप केलाय, स्लॉग स्वीप. विनीत माली भन्नाट फॉर्मात आहे, त्याच्या बॅटमधून येतोय सिक्सर. काल एक मात्र परवाच्या दिवशी आपल्याला एक मात्र अर्धशतक बघायला मिळालं या स्पर्धेमध्ये. अल्पेश पाटील जून नांदुरकीच्या नावी ते अर्धशतक राहिलं. काल सनी पाटील वंडर बॉय सारंगाव जबरदस्त खेळला आणि आज विनीत मालीनं चांगला आगाज केला. 2 सिक्सर आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील इथे संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा आणि 4 धावा आपण पेनल्टीच्या ऍड करत आहोत. एकूण 18 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर असतील. दोन्ही कॅप्टन याची नोंद घ्या. चला बॉल द्या. बॉल कोणत्याही षटकामध्ये हरवला, डॅमेज झाला तर तो तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाईल, याची नोंद घ्या. या वर्षाचा विचार केला तर बांदकोलीच्या कॅप्टननं सांगितलं की तेवढा समाधानी परफॉर्मन्स आमच्या टीमकडून झालेला नाही आहे या वर्षामध्ये, परंतु अजूनही यापुढे बऱ्याचशा स्पर्धा बाकी आहेत की तिथे आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू.
कालचा आहे भाई तो, आजचा पाठव. पिंपलनेर ना अंजूर. नेक्स्ट मॅच एकविरा पिंपलनेर विरुद्ध सिद्धिविनायक अंजूर. न्यू सिद्धिविनायक अंजूरच्या विरुद्ध न्यू एकविरा पिंपलनेर. या पुढची लढत तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहायचं. सेकंड ओव्हर राजदीप पाटील गोलंदाजी करण्यासाठी आलाय आणि व्हाईट बॉलनं सुरुवात करत असताना एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक आता पुढे गेल्या. 19 धावा. पहिल्या षटकामध्ये खरं तर 14 धावा आल्या. 4 धावांची पेनल्टी आपल्याला बघायला मिळाली. 19 रन्स. ओहो, यावेळेला थोडासा खाली राहणारा बॉल होता आणि इथे धावबाची अपील देखील करण्यात आली आहे. मला वाटतं की आता इथून टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आला. एक्झॅक्टली ती धाव पूर्ण आहे की विनीत आउट आहे ते तुम्हाला आता पाहायला मिळेल. नॉट आउट. अगदी ग्राउंडेड करत असताना बॅट दिसल्या विनीत त्या ठिकाणी. धाव पूर्ण झाली. एका धाव्याने स्कोर 20 वर 20 रन्स. अल्पेश गायकवाड याच्या माध्यमातून चांगलं गुणलेखन अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये आपण बघितलं आणि या स्पर्धेमध्ये मॅन फ्रॉम पिंपलास गुणलेखक क्षेत्रामधील एक नामांकित गुणलेखक, त्यांचे करूया स्वागत. कालपर्यंत कम्प्युटर कॉमेंटेटर ऑफ भिवंडी सुभाषजी धुमाळ सरांचा आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकला आणि आज व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. फुल टॉस होता, फक्त दिशा दाखवल्या. स्टिअर करत असताना बॉल बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटला एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने स्कोर पुढे सरकलाय. धावफलकावरती 21 धावा. 21 रन्स ऑन दी बोर्ड नाव. राजदीप पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओहो, फुल लेंथ, फुल अँड स्ट्रेट. थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली आणि बॉल सर्व विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. राजदीप पाटील बऱ्याच वर्षांपासून आपण राजदीपला ओली टीमचं प्रतिनिधित्व करताना पाहिलं. एक वेगवान गोलंदाज. मधला काळ खरं तर इंजुरीमध्ये त्याचा भरपूर गेला, परंतु तदनंतर पुन्हा त्यानं कमबॅक केलाय आणि तो चांगला कमबॅक त्याचा दिसून येतोय. कारण बॅक करणं गरजेचं होतं या ओव्हरच्या माध्यमातून. फुल टॉस आहे. वळवल्या बॉल आउट साईडला. घ्या फाईंड केला. बॉल वेगाने फरार. बॉल सीमा पार. स्क्वेअर लेगच्या पलीकडे येतोय. चौकार. क्लासिकला फटका आपल्याला बघायला मिळाला. 4 धावा तिथे मिळाल्यात. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा बॉल खरं तर निघून गेला होता. 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे गेलाय. 25 आकड्यावरती 25 रन्स ऑन दी बोर्ड नाव. मोठ्या टोटलकडे पहिलाच सामना तुम्ही पाहतायत. आगेकूच करत असताना पुन्हा त्याच दिशेने खेळायचं होतं. हलकीशी अपिली करण्यात आली. ते वेग चांगला होता. सरळ विकेटच्या वरनं बॉल निघून गेला. डॉट बॉल. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव त्या ठिकाणी मिळते आणि एका धावेने दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न. या ओव्हरमध्ये पहिल्या षटकाच्या कंपॅरिझनमध्ये एक चांगला पलटवार आपल्याला बघायला मिळाला. राजदीप पाटील, जे ते प्रत्येकी क्रिकेटरचं स्वप्न असतं की किमान एक तरी स्पर्धा आपण या क्रीडांगणावरती जिंकावी. अगदी भिवंडी शहरातील केंद्रबिंदू बनलेलं हे क्रीडांगण म्हणजेच चॅलेंज क्रीडांगण, जिथं अनेक वर्षांपासून आपण क्रिकेट पाहत आलो आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडांगणावरती आपल्याला बघायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या. आणि आता आज सिद्दीक बाबे सर या स्पर्धेसाठी जोडले गेले तर डेफिनेटली तो इतिहास सर्व आपल्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ते करतीलच. थर्ड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवर आता गोलंदाज येतोय. प्रेषित पाटील ओव्हर नंबर 3. तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. लॉंग ऑन, मिड विकेट, टीपमध्ये स्क्वेअर लेग. चला न्यू एकविरा पिंपलनेर आणि
न्यू सिद्धिविनायक अंजूर. आपण टॉस करण्यासाठी यायचंय. प्रेषित पाटील हो हलक्या हातानं फक्त डिफेन्सिव्ह फटका. एका धाव्याने स्ट्राईक रोटेट करत असताना, कारण विनीतनं आतापर्यंत 2 सिक्सर लगावले, तो चांगला खेळतो, त्याचा फॉर्म चांगला आहे. आणि या वर्षामध्ये तसं विनीत माळी बालिकावीराची कार जिंकणारा खेळाडू तुम्हाला बघायला मिळाला. भिवंडीमधील रेअरली क्रिकेटर आहेत अल्पेशजी. हरेश पाटील असेल पिंपलनेरचा, ज्याच्या नावी मालिकावीराची कार आजवर भिवंडीत राहिली. विश्वास म्हात्रे असेल, फुल टॉस भिरकावून दिला बॉलला सर मिड विकेटच्या पलीकडे, आउट. हरेश पाटीलनं सर्वात पहिली कार जिंकली होती भिवंडी तालुक्यामध्ये. पुन्हा स्लॉग इट, फुल टॉस आहे, हाई बॉल निघून जाणार. लागोपाठचा दुसरा षटकार, बॅक टू बॅक फुल टॉस आणि त्याच्यावरती हल्ला चढवला. लागोपाठ 2 सिक्सर विनीत मालीच्या बॅटमधून आणि धावसंख्या धावफलकावरती 39. सिद्दीक भाबे सर जरूर तारखेसह वेळासह टुर्नामेंटसह ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतील की कोणत्या खेळाडूंना कोणत्या स्पर्धेमध्ये कार जिंकली. मला विश्वास माहिती आहे हृदय सम्राटला जिंकलेली. 22 पण तो सूर्य दाखवतो बरोबर आहे, खेळ दाखवतो बरोबर. त्याला कसं वेगळं वाटतं. ऑन द राईट्स इथे समोर लॉंग ऑफला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. एकदा मिळाली आहे सेकंडचा कॉल, धावबाची संधी. ओहो, विकेट किपरला बॉल कलेक्ट करता तिथे आलं नाहीये. अन्यथा विनीत मालीची विकेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकले असते आणि ती फार महत्वपूर्ण विकेट होती गावदेवी RD ओली संघासाठी. स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहतात 41. आज खरं तर अभिमानाची गोष्ट की याच ओली गावातून भिवंडीचा वंडर बॉय जयेश पाटील ISPLच्या धर्तीवर क्रिकेट खेळतोय आणि त्या स्पर्धेची उद्यापासून सुरुवात होणार आहे. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. 1 धाव. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 42 आकड्यावर धावफलक आता जाऊन पोहोचलाय. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल, एक मोठं टार्गेट आता या ठिकाणी देण्याच्या तयारीमध्ये तुम्ही पाहतायत. यावेळेला केसला पुल अँड पॉवरफुल अनदर सिक्सर अगेन्स्ट टर्न फटका होता. थोडासा बाहेर निघणारा बॉल. हॅव अ लुक ॲट दॅट. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेर वळून घेणारा बॉल, लेग ब्रेकचा अंदाज होता, परंतु त्याच्यावरती पुल प्रॉपर आपल्याला बघायला मिळाला. मनगटामध्ये ती ताकद आहे, बॉटम बॅटमध्ये ती पॉवर आहे विनीत माळीकडे आणि त्याच्या बॅटमधून येणारा सिक्सर. परंतु अल्पेशजी, कालपासून आपण पाहतोय की 2 दिवस झाले एकाही बॅटरला लॉंग ऑनला सिक्सर मारता आलं नाही. चॅलेंजवरती हे मोठं आव्हान राहिलंय. यावेळेला हवेत कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता. थोडा काळ बॉल हवेत जरूर होता. शॉर्ट कव्हरचा फिल्डर प्रयत्नही करताना दिसला, परंतु त्याच्यावरती आली सिंगल आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तुम्ही पाहतायत 49 धावा. फार मोठ्या टोटलकडे वाटचाल आता आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजेच टीम चौथ्या मानकोलीची. लास्ट ओव्हर, जॉन्टी लेफ्ट आर्मर, टप्पा पडला, बॉल हलकासा बाहेर निघणारा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. पहिल्या दिवसामध्ये जोगेश्वरी झोन आंदुरकी संघ क्वालिफाय झाला आणि दुसऱ्या दिवसामध्ये जय हनुमान एकता सारंगाव हा संघ क्वालिफाय झाला. चला न्यू एकविरा पिंपलनेर
टीमचा कॅप्टन टॉस करण्यासाठी या. शॉट ऑफ लेन, पुल अँड पॉवरफुल. Another beautiful stroke from Vinit Mali. On fire now. Fantastic stroke. Incredible knock. षटकार त्याच्या बॅटमधून येतोय हा 6वा आणि आता वैयक्तिक तो जाऊन पोहोचलाय 40 धावांवरती 40 रन्स. अर्धशतकीय डाव त्याचा पाहायला मिळेल का? हो, पुन्हा कुटप्याचा बॉल होता. जॉन्टी जोशी एक्झॅक्ट काय करतो आता हे त्यालाच कळालं नसेल. या बॉलवर धाव फलकावरती 56 धावा, 56. मला वाटतं की 57 धावा असेल. 57 धावा धाव फलकावरती. एक्केचाळीस वर खेळतोय सध्या विनीत. यावेळेला ऑन साईडला टर्न केलाय. ओ हो हो, इथे एक्झॅक्ट काय घडलंय? सुरुवातीला प्रयत्न होता धाव घेण्याचा, परंतु त्यानंतर नकार दिला. कारण शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त बॉल विनीत माली फेस करण्याचा प्रयत्न करतोय आणि ते गरजेचं देखील आहे, कारण त्याच्या बॅटमधून त्या प्रकारे धावा देखील आलेल्या आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, फ्लाईट देण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. फटका मिड विकेटला, फिल्डर प्रयत्न करतोय आणि सरळ बॉल सीमा पार. स्लॉग स्वीप येतोय, सिक्सर. कडक स्लॉग हिट पाहायला मिळाला. अच्छा स्लॉग करते हुए विनीत. हे पहा, उद्या एकदा टप्पा पडला, बॉल बाहेर निघत होता अगेन्स्ट द स्पिन. प्रॉपर एक्झिक्युशन, सरळ समालोचन कक्षाला सलामी देणारा षटकार जॉन्टी जोशीच्या विपक्षामध्ये आणि जाऊन पोहोचलाय आता 47 वर. ओ, यावेळेला थोडासा बॅकफुटला गेला, वेगवान हा बॉल होता. इथे स्ट्रेट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर स्पिनसाठी खेळला होता बॅटर जॉन्टीकडे. ती एक व्हरायटी आहे, ते व्हेरिएशन आहेत. अर्धशतकासाठी 3 धावांची गरज आहे आणि 50 कंप्लीट करेल का? हेलिकॉप्टरचा अंदाज, उडव द्या बॉल. एक्स्ट्रा कव्हरला बॉल वेगानं प्रियांशी स्टुडिओ मध्ये आणि आज बरोबर अर्धशतक विनीत माळीच्या नावी. 50 या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. बॅट वर करायचे विनीत, प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. इनक्रेडिबल नॉक, सुपर व्ही ऑफ मानकोली. आणि जरूर विनीत माली भन्नाट फॉर्मात असणारा खेळाडू, फार कमी वयामध्ये, फार कमी वेळामध्ये ज्याने एक उंच भरारी घेतली आणि या स्पर्धेतील दुसरा खेळाडू ठरलाय समोर आणि पहिला सिक्सर. या स्पर्धेमधील पहिला खेळाडू ठरलाय ज्यानं लॉंगॉनला सिक्सर मारला विनीत मालीच्या बॅटमधून. वा बाय वा, अफलातून फलंदाजी. आज सिद्दीक बाबे सरांच्या माहितीसाठी 3रा दिवस स्पर्धेचा, परंतु पहिला असा बॅटर आहे की ज्यानं लॉंगॉनला डाऊन दी ग्राउंड सिक्सर मारलाय आणि तो म्हणजे विनीत माळी आहे. ही ताकद त्याची आहे. वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आपल्याला धावा बघायला मिळाल्या त्या 57 आणि टार्गेट या ठिकाणी आपण पाहतोय 74 धावांचं पूर्ण करावं लागेल टीम गावदेवी RD ओवली संघाला. चला आपण पुढील टॉस करतो. आदरणीय जयराम भुईर यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. त्यांच्या शुभास आपण टॉस करत आहोत. आदरणीय जयराम भुईर, साई बिलाल, आपको टॉस बॉक्स कवर करना है. दोन्ही कर्णधार आपल्यासोबत आलेले आहेत. न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि न्यू एकविरा पिंपलनेर. हेड किंवा टेल दोन्हीपैकी कॉल करायचा आहे. दोन्ही कॅप जोडले. हेड इज अ कॉल. हेड इट इज. टॉस या ठिकाणी जिंकला तो न्यू सिद्धिविनायक अंजूरनं. नाणेफेकी महत्वाची होती या सकाळच्या सत्रामध्ये. हो नक्कीच. मग काय करणार आहेस? टॉस जिंकलाय, काय निर्णय घेतोस? फिल्डिंग. न्यू सिद्धिविनायक अंजूरनं एक चषक या वर्षी मला वाटतं जिंकलेला आहे. मग ज्या वेळेला ती स्पर्धा जिंकली
त्या काही आठवणी, त्या काही मेमरीज, गावामध्ये कसं तुमचं सेलिब्रेशन राहिलं आणि संघामध्ये एकूण कसं वातावरण होतं? पॅक टीम असल्यावर खेळायला मजा येते आणि टुर्नामेंट खूप छान होती. शुभेच्छा असेल. बॅटिंग करायची आहे, या वर्षामध्ये नंबर 1 रँक करतायत, चांगला प्रदर्शन राहिलं आहे. परंतु चॅलेंज ह्या क्रीडांगणावरती खेळत असताना एक वेगळं आव्हान असतं प्रत्येकी खेळाडूसाठी. टॉस जिंकल्याचा काय निर्णय घेतला असं? बॅटिंगच करणार होतो. म्हणजे मनासारखं घडलेलं आहे. मग आता बॅटिंग करताना एखादा माइंडसेट असेल की या टार्गेटपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे? 50पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. कोणते असे महत्त्वाचे खेळाडू आहेत की ह्या मैदानावर चॅलेंज स्वीकारतील? ऋतिकडून खूप अपेक्षा आहे, कारण की या सीझनमध्ये तो थोडा बॅकफुटवर आहे आणि या चषकामध्ये तो चांगला रन करेल ही अपेक्षा करतो. नक्कीच शुभेच्छा असेल तुला आणि तुझ्या संघाला. तर मित्रांनो, नाणेफेक येथे संपन्न झाली आहे. टॉस जिंकल्या टीम न्यू सिद्धिविनायक अंजूरनं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केल्या टीम न्यू एकविरा पिंपळनेरला. नाव बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. व्हॉइस ऑफ ठाणे मिस्टर सिद्दीक भाबे सर. आजचा दिवस खरं तर आता प्रेक्षकांसाठी देखील मंत्रमुग्ध करण्यासाठी त्या स्पर्धेमध्ये जोडले गेलेले आहेत. त्यांचे स्वागत आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. थँक्यू. धन्यवाद समीर ठाकरे जी. ये वो आवाज़ है जो भिवंडी तालुका क्रिकेट और महाराष्ट्र में इस वक्त धूम मचा रही है. स्वागत है आप सभी का हार्ट ऑफ सिटी चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे जय बजरंग चषक भिनार में. लगातार कुमार गुंड की ये पेशकश है और जय बजरंग स्पोर्ट्स भिनार इसको ऑर्गेनाइज कर रहा है. पहला मुकाबला सुबह के सत्र में आप देख रहे हैं RD 4440 ओली के सामने 74 का लक्ष्य रखा है. लक्ष्य भारी है. विनीत माली फिर साबित कर दिया है कि कार ऐसे ही नहीं जीते थे, लंबे रेस के घोड़े. मैं तो वो जब क्रिकेट में आए थे उसी वक्त पेशेनगोई की थी कि ये खिलाड़ी बहुत ही लंबे रेस का घोड़ा है. वेलकम बैक. खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर बीच मैदान पे मोनिस और सुशांत. अंकल भुईर शायद पहुंचे नहीं है. खेल की शुरुआत होती हुई वैभव माली मैन ऑफ द सीरीज लगातार BC4 फॉर्मेट में रहे. पहले धर्मराजा चषक में और उसके बाद एकता ट्रॉफी बड़गा में. विनीत माली. पहली गेंद मोनिस पाटिल के लिए. स्लॉक स्वीप करना चाहते थे, बल्ले के अंदर लगी, लुढ़क कर पहुंची डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर 1 रन. देखिए समीर, चैलेंज ग्राउंड की खासियत रही कि स्क्वायर बाउंड्री यहाँ पे हमेशा छोटी रही है और बल्लेबाज हमेशा उसको टारगेट ही करते, लेकिन कई मर्तबा उस टारगेट के चक्कर में मैच भी गंवा दिया है. इस मर्तबा ऊपर से निकल गई. चैलेंज के जो शो रहे हैं उसमें मैंने अक्सर देखा है कि पॉइंट पे खेलने वाले जो बल्लेबाज रहे हैं वो हमेशा ऊपर रहे. बैकफुट पे गए, हैमट किया है डीप एक्स्ट्रा कवर में 1 रन. ओस चाटने से प्यास नहीं बुझेंगी, पानी पीना होगा. लक्ष्य भारी है. पावर प्ले नहीं है. 4 खिलाड़ी इस सर्कल में. अच्छा ट्राई फॉफ वॉली पे लेकर प्रोटेक्शन है. विनीत माली थे वहाँ पर 1 रन. आजकल विनीत माली एक हवा बने हुए हैं ग्रामीण क्रिकेट और सिटी क्रिकेट में. स्विंग कर दिया है, भिंगड़ी है, 6 रन. क्या गजब का भिंगड़ी शॉट. गेंद बल्ले पे आई. इस तरह के शॉट को समीर ठाकरे हुक्मी शॉट भी कहते हैं. मानो बल्लेबाज ने गेंद को ऑर्डर दिया था, हुक्म दिया था कि बाउंड्री के बाहर जाए. 9 रन बिना कोई विकेट के. बढ़िया स्ट्रोक सुशांत सुशांत का. पटकी हुई गेंद पुल कर दिया है. एक और सिक्सर.
ये पॉजिटिव क्रिकेट। सुशांत ने पलटवार कर दिया है वैभव माली पर। एक ओवर की समाप्ति, रन बने कुल अल्पेश बता रहे हैं कि 15। बचे हुए 3 ओवर में यहां से 59 रन चाहिए। देखिए, चैलेंज क्रिकेट ग्राउंड के इतिहास को अगर हम पलटते हैं तो यहाँ पर हर चीज़ पॉसिबल है। यहाँ पर बनने को 8 ओवर में 30 नहीं बने और बनने को 8 ओवर में 143 बने, 137 बने। इस ग्राउंड के पन्नों में कई आकर्षक मैचेस हैं और दर्शकों का तो एक हुजूम रहा है। गेंदबाजी में मरता क्या न करता विनीत माली को बुलाया गया है आशा पाटिल नॉर्थ ईस्टर्न की तरफ से। अच्छा ट्राई, फॉफोली पे लेकर मिड ऑफ है, 1 रन पूरा। स्ट्राइक को रोटेट किया है सुशांत को, 16 पे पहुंचा है स्कोर। पर ओवर आपको कम से कम 3 सिक्सर लगाने होंगे। फिर सुशांत ने ऑन ड्राइव किया, शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम। गेंद मिड ऑन में 1 रन आता हुआ 17 पे पहुंचा। आरडी 440 ओली का स्कोर। आज कौन बनेगा विजेता? फिर ऑन ड्राइव कारपेट के जरिए खेला जा रहा है। ऊंचे स्ट्रोक की जरूरत है, सिंगल से कुछ भी नहीं होगा, ये बात जानते हैं विनीत माली। और विनीत माली लगातार गेंदों को आगे रख रहे, साथ जुटानी होंगी। हर गेंदबाज की एक कमजोरी रहती है, वैसे हर ताले की एक चाबी रहती है। उस कमजोरी को ढूंढना होगा बल्लेबाजों को। कबूतर के आंख बंद करने से बिल्ली भाग नहीं जाएंगी। ऊपर से निकल गई है, लेंथ गेंद थी, बीट किया। आज 9 मैचेस है, इसलिए तमाम टीमों से रिक्वेस्ट है कि समय से पहले पहुंचे प्लीज। फिर आगे रखी हुई गेंद, बॉलर बैक ड्राइव, कोई रन नहीं। क्या कसी भी गेंदबाजी कर रहे विनीत माली, शिकंजा कसा है बल्लेबाजों पर। धूप थोड़ी छन कर आ रही है, हैजी मॉर्निंग। ड्राइव किया है बहुत ही खूबसूरती के साथ, डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी ठीक प्रियांश स्टूडियो के नीचे, 1 रन। समीर ठाकरे वहां से कमेंट्री करने का तो मजा ही अलग रहता है। प्रियांश स्टूडियो जादू नगरी, कमेंट्री बॉक्स को जादू नगरी हम कह सकते हैं। और अल्पेश एक साथ रहे थे हमारे साथ वहाँ। 2 ओवर की समाप्ति, कुल मिलाकर रन बने 19। बचे हुए 2 ओवर में 55 रन मैच को जीतने चाहिए। पचपन रन, इसका मतलब है कि 12 गेंदों में आपको 9 सिक्सर लगाने होंगे। चेसिंग कंपल्सरी है, यस। आपने 2 गेंदे 3 गेंदे छोड़ दी, मानो मैच छोड़ दिया। विनीत माली का तूफान सुबह सुबह हार्ट ऑफ सिटी चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे। समीर ठाकरे ने कमाल की कमेंट्री की थी। एक दिन रहे थे लेकिन एकता ट्रॉफी में रंग भरा था। आजकल तालुका में उनकी मराठी कमेंट्री की मांग है। कई क्रिकेट के जानकार जिनका कहना है कि सर कुणाल दाते के बाद किसी की आवाज और सर गवली सर के बाद खींचती है तो समीर ठाकरे। फम्बलिंग रहा था, 1 रन। सौरभ भुईरा है, चौथा हिरवा
मनकोली, ये वो टीम है जो बाली ट्रॉफी में सबसे पहले खुलजा सिमसिम गेट से मैदान में गई थी। कुछ काम नहीं आ रहा है, बड़े स्ट्रोक नहीं आ रहे हैं। अब अगर एक गेंद छूटी तो मैच छूट गया। सर डॉक्टर गवली सर का अभी जिक्र किया था कि सर डॉक्टर गवली सर कुणाल दाते के बाद अगर कोई कमेंटेटर इस वक्त अपने लफ्ज़ों इस मरतबा निकाल दिया है लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रन। वेलकम, मोस्ट वेलकम। ये डॉक्टर गवली सर हमसे जुड़ चुके हैं। ये वही आवाज़ थी जो दुनिया ने इसी ग्राउंड से सबसे पहले 17 जनवरी 2011 को सुनी थी, जब इंटरनेट पे मेयर कप 2011 को लाइव टेलीकास्ट किया गया था। मोस्ट वेलकम। बात समीर ठाकरे की। समीर ठाकरे मॉर्निंग फ्लिक कर दिया है, फील्डर मौजूद है, 1 रन। एक से कुछ भी नहीं हो रहा है, मैच छूट चुका है। एक्सपर्ट्स का कहना है कि समीर ठाकरे इन 2 कमेंटेटर के बाद सबसे दिलकश आवाज के मालिक हैं मराठी में। बढ़िया गेंद, लेन गेंद बीट किया ऑफ स्टंप के बाहर, थोड़ा बाहर रखा था वाइट, क्योंकि हमारा कमेंट्री बॉक्स जो है वो रेंज रोवर कॉर्नर के बाजू में प्रेजेंटेशन बॉक्स है, वहाँ से टिकट लेने पहुंचे बल्लेबाज। थोड़ा सा निराश किया गेंदबाजी ने RD 440 के विनोद पाटिल फैम टीम है। एक और करारा शॉट, विनीत मौजूद, 1 रन। सबसे बड़ी बात है कि चौटा हिरवा मानकोली अपने ओवर बहुत जल्दी जल्दी कर रही। कितने मिनट में क्या मालूम क्या? 3 ओवर, 9 मिनट में 3 ओवर की 9 मिनट में 3 ओवर। थैंक यू। विनीत मस्त काम केलं। 9 मिनिटात 3 ओवर केल्या 9 मिनट में 3 ओवर किए। थैंक यू सो मच। वैसे भी विनीत माली के बारे में एक ही बात कहूँगा, ये वो खिलाड़ी है पाणी लागते जो आगे चलकर भिवंडी क्रिकेट की शान बन जाएगा। बना तो है और बन जाएगा। ओपन इंडिया क्रिकेट, सिटी क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट एज अ आइकॉन उन्होंने कहीं ऐसे महाज हैं जिनको सर किया है। ऋषि भुईड़ा है डेथ ओवर में। विनीत माली पूरी युवा टीम लेके आए हैं। सौटा हिरवा मानकोली, 1-2 खिलाड़ियों को हम निकाल देते हैं। गरम कितना हो रहा है? स्विंग कर दिया, डीप में फील्डर मौजूद हैं, 1 से ज़्यादा कुछ भी नहीं। ह्यूज मार्जिन से सौटा हिरवा मानकोली ये मुकाबला जीतने जा रही। देखिए, कुमार गुंड भिनार क्रिकेट की नगरी है और उनका शो हमेशा यहीं पे होता है। बघ ना टाइमर चेक कर, ऐसा पण नाही थोड़ा फास्ट करना पड़ेगा। ऑफ स्टंप के बहुत बाहर नो बॉल कर बैठे हैं। नुकसान तो नहीं है, लेकिन कहते हैं कि क्रिकेट में आपकी आदत, आपके हैबिट हमेशा पॉजिटिव होना चाहिए। मैच कहाँ भी हो, अपोजिशन को कभी भी ढीली छूट नहीं देना चाहिए, वरना आपको आदत पड़ जाती। इस मरतबा शरीर पे टकरा ही लिफ्ट करना चाहते थे मिड विकेट पर। थोड़ा एक तरफा, थोड़ा नहीं बहुत एक तरफा मुकाबला है। सिद्धि विनायक अंजूर के कैप्टन, आपको कमेटी से आके मिलना है। सिद्धि विनायक अंजूर के कैप्टन। ऑफ स्टंप के बाहर फिर नो बॉल।
विनीत थोड़े नाराज हैं क्योंकि उनको पता है कि आने वाले मैचेस में ये गलतियां बहुत भारी पड़ सकती है। प्रिंस मूवीज ना बिल्कुल ना भूले। खींच के मारा है, मिस टाइम स्ट्रोक है, उछाल ज्यादा था, 1 रन। देखिए दर्शक चाहते हैं कि कट टू कट मैच हो, हमारे स्पर्धा में रनर अप किया नहीं मानकोली लेकिन फर्क बहुत बड़ा रहा विनीत माली और कोहली में। चौथा हिरो मानकोली रनर अप थी, उपविजेता दत्तुप्रा पिंपळा की यस, अल्पेश गायकवाड के शो में उप विजेता थी। और कब किसने जीता था? अपने जय कापरा वेले वेले, 2 वेले की टीम है, लेकिन ये कापरोबा काफरूबा वेले ने जीता था। अल्पेश ने भी 2 दिन का हिट शो किया। और इसके साथ कितनी गेंदें बची है? 1 खत्म। इस मैच को जीत लिया है। कॉन्ग्रेचुलेशन चौथा इरवा मानकुली, कॉन्ग्रेचुलेशन विनीत माली एंड ऑल टीम, हार्ड लक आरडी। मैन ऑफ द मैच, नो वर्ड्स फॉर गेसिंग। विनीत माली 57 रन, नट आउट और बॉलिंग करते हुए केवल 4 रन। आरडी के कैप्टन, आपको कमेटी से संपर्क करना है। आरडी के कैप्टन, मैन ऑफ द मैच विनीत माली, आपको वीआईपी डाइस पे जाना है। किसके हाथ से देख, किसके हाथ से देख, कुमार किसके हाथ से? जयराम बोईर साहब के हाथों से मैन ऑफ द मैच की ट्रॉफी। विनीत कम फॉरवर्ड प्लीज। आरडी के कैप्टन, आपको कमेटी से संपर्क करना है। आरडी के कैप्टन विनीत माली, मैन ऑफ द मैच। जयराम भोईर साहब के हाथों से हम आपको मैन ऑफ द मैच की ट्रॉफी देने जा रहे हैं। पिंपल नहर, मेरे ख्याल से आप गायकवाड कौन? गणेश गायकवाड। विनीत वीआईपी डाइस पे जाएं प्लीज। गरम होता हूँ निकल ये तुम्हारा गायकवाड कौन रहे हो? जैन गायकवाड कौन सा जो बीपीएल का राइजिंग प्लेयर था, हार्दिक आए क्या नहीं आए? आज अगले मैच में देखना ना भूलिए हार्दिक गायकवाड को, भिवंडी प्रीमियर लीग के राइजिंग स्टार। और कल सनी खेले थे या नहीं? खेला सनी पाटिल बहुत खेला अच्छा। बहुत फोकस पे, सनी पाटिल बहुत फोकस पे, हार्दिक गायकवाड। हमारे काबिल दोस्त और मशहूर कमेंटेटर विनोद पाटिल, जिन्होंने इस कप के लिए हार्दिक शुभकामनाएं दी हैं, हम आपका विशेष धन्यवाद करते हैं और विशेष स्वागत है। बहुत ही पाए के कमेंटेटर हैं। जयराम भोईर का स्वागत करेंगे कुमार गुण। आइए हमारे बीच आज जयराम भोईर साहब हैं, उनका हम सत्कार सम्मान करने जा रहे हैं। बाएं हाथ के सबसे बेस्ट प्लेयर कुमार गुण के हाथों से। आपने बीपीएल में देखा था किस तरह टूट पड़े थे वो। हेमंत अडड और कुमार गुण छाए रहे थे बीपीएल में, लेकिन कमेंट्री में छाने के लिए आपके साथ समीर ठाकरे।
टीम गावदेवी खरं म्हणजे ज्या वेळेला आपण एंट्री करत असतो एखाद्या स्पर्धेमध्ये त्याच वेळेला जर आपण या सर्व गोष्टी पूर्ण केल्या तरच बरं होईल. कारण आपल्याला माहिती आहे एखाद्या स्पर्धेमध्ये आपण खेळणार आहोत तर तिथे प्रवेश शुल्क देण्याचं आहे. हार्दिक गायकवाड आणि ऋतिक म्हात्रे सलामीची जोडी नंबर 1 रँक करणारा संघ तुम्ही पाहतात या असोसिएशन अंतर्गत न्यू एकविरा पिंपलनेर. तो संघ